नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉग मध्ये. आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते. हा डायलॉग मी प्रत्येक ब्लॉग मध्ये टाकते की खूप दिवसांनी ब्लॉग बनवते, पण हा कारण आज काहीतरी स्पेशल म्हणून मी ब्लॉग बनवते. तर आज रविवार आहे, यांना आणि सुनील दादांना सुट्टी आहे. तर त्यांनी ट्राय केलंय की आम्हाला पण सुट्टी भेटावी, म्हणजे मला आणि आत्यांना. कारण त्यांचं असं मत आहे की तुम्ही पूर्ण आठवडाभर पण लगातार काम करता, आम्हाला तरी 2 दिवस सुट्टी असते, म्हणजे त्यांना तरी 2 दिवस सुट्टी असते, आम्हाला 1 दिवस पण नसते. आम्ही जेव्हा माहेरी जाऊ तेवढीच आमची सुट्टी असते. त्याच्यामुळे आज ते बोलले की आम्ही बनवतो नाश्ता म्हणून, आणि आम्ही नाश्ता ज्या टायमाला त्यांना खायला देतो त्या टाइमला त्यांनी सुरुवात केली नाश्ता बनवण्याची. तुम्ही काय बनवताय हो? मी कांदे कट करतोय, पोहे बनवायला. मोठ्यानी सांगा ना. शिरा बनवतोय, शिरा. हा, आणि आज आपण मस्त खायचं, बंद खायचं आणि फोन पाहत बसायचं. बंद कर ना. हा, काय म्हंटल? आज मस्त आयचं खायचं. हा, आणि मस्त आपल्या आवडीचं नाहीये, ते त्यांच्या आवडतीचं बनवते. यांना पोहे आवडते, त्यांना शिरा आवडतो, त्याच्यामुळं लवकर आम्हाला भूक लागली. हा आपल्याला कशी रोज करतो? हा. तरी आपण सकाळी उठून आपला आवरून बसलोय. ते लेट उठते, आंघोळ करत्या, मग त्यांचं चालतं. आणि मस्त व्हिडिओ पाहणार, याच्यावर सगळं आराम करणार. दुपारी पण बनवणार ना? नाश्ता बनवला, दुपारी मसाले भात. हा, ठीक आहे, खाऊ आम्ही मसाले भात. कारण नाश्ताच आम्ही 11-12 वाजता खाणार आहे. तर दुपारी उपवासाला, सॉरी, उपाशी राहिले. हा ठीक आहे, कांदा कसा कापतोय? बघू. जमतोय का मला? हो, खूप बारीक कट करते. काही हो, काही इनपुट्स असेल तर दे बरं का. नाही गुड. आज तुम्ही आम्हाला विचारू पण नका आणि काही सांगू पण नका, आणि आम्ही काही सांगावं याची अपेक्षा पण करू नका. सगळंच काय? वाव, सो फनी. मग आमच्यासाठी आहे ते भांडे धुतलेले असतात का? आम्हाला पण तर धुनच करावं लागतं ना सगळं. शो सम ग्रॅटिट्यूड दॅट यू आर गेटिंग वन डे हॉलिडे. हा, त्याच्यात आम्हाला वाढवा काम नका करून ठेवू प्लीज. बर का, दोघांना पण रिक्वेस्ट आहे. नाही तर माझे 5 भांडे राहायचे धुवायला, तुम्ही मला 15 भांडे काढून नका ठेवू धुवायला. हे भांडे धुवायचं आपल्याकडे नाही ना. ब्रो इकडे 1 मिनिट सांगा मला, माप एवढा शिराला ठीक होईल ना? ती छोटीशी वाटी घ्या, त्याच्या मापाचा. तेवढ्या मापाचा घ्या शिरा, पूर्ण तेवढी प्लेट भरून. हा, एवढी का? हा. आणि हे किती घ्यावं लागेल? काय गुळ याला एवढ्याला? गुळ अंदाजे घ्यायचा असतो. तो अंदाजे गुळ मलाच आत्या देते काढून. त्याच्यामुळे तुम्ही मला विचारूच नका. रॉंग नंबर. अंदाजे गुळच आत्या मला काढून देते. बस एवढा घ्या, अजून थोडासा. तुमचं होण्यास टाइम लागतोय बहुतेक, आहे ना? तोपर्यंत मी माझे काम बाकीचे करून घेते. माझे कपडे धुवायचे बाकी आहे. अजून दुसरं काही नाही. इथले थोडे भांडे धुवायचे, कारण मी यांना शिरा बनवायचा आहे म्हणून मस्त आत्ताच लेटेस्ट न्यू वालं तूप बनवून दिले, गावरान तूप. त्याची बेरी पण काढून तिच्यात गुळ काढून ठेवला, लई टेस्टी लागते, है ना? म्हणजे त्याची जी उरलेली बेरी असते ना, आणि घरचं जे दूध असतं ना, त्याची जास्त बेरी निघते. हे नका टाकू शिरा, काही पण नका उद्योग करू. आम्हाला कांदा जास्त होईल का? हो, बस झालं एवढाच. दे आता तुमचं काम बघा. पटकन या नाश्त्याला जा, आवरून या पटकन. बर, असा पटकन हात नाही उरकत का? हा, सकाळ झाली नाही तर लगेच खायचं. जा पळा पटापटा कामाला जा. आम्ही स्वयंपाक बनवतो. तू बसली का मोबाईल पाहत? हा, सकाळी ये लवकर नाश्ता करायला. आणि मला वाटतंय तुम्हाला जेवणाला खूप उशीर बनवण्यासाठी लागणार आहे, तर मी माझं दूध पिऊन घेते. तुम्ही कधी बनवणार? कधी बनवा, मला आवाज नाहीये.
इथून पोहे काढत बाई तर पोहे पहले पोहे दो मुझे, किधर इसमें? हाँ सुनील दादांचा शिरा झालाय. हा झालाय म्हणजे आता हे शिरा तापला का झालं, पाणी उकळलं टाकून द्यायचं. शिरा तापला का नाही, त्याला थोडस लाल होऊ दे ना अजून. हा होईल ना. हा म्हणजे कसं, आणि हे तूप पण टाका त्याच्यामध्ये. हा टाकलं का तूप? जास्तच टाकलेलं दिसतंय. एवढं टाक. हा पूर्ण एवढं बनवलं होतं मी, त्याच्यातलं खूप जास्त टाकलंय. मस्त करा चपचपीत. त्याच्यात गूळ टाकलाय ना का हो ब्रो? हा गूळ आणि पाणी हे मिक्स करायला टाकलंय. एवढा मोठा मोठा गूळ टाकला. तयारी छान केली बरं का. आधी सगळं काटून कोटून ठेवलंय आणि मग तुम्ही टाकणार आहे ते. मिरच्या होत आहे का आजच्या दिवस कापून? ते नसते नाही, ते जज नसते का? हा मास्टर शेफ मधली ते पण असेच येऊन अधून मधून चेक करत असते ना. हाँ आपने ये ऐसा कर दिया है, इसका कोई उपयोग नहीं है. मतलब उनको बना देते हैं और फिर धक्का देते हैं. खाऊन पण घेते सगळं. हाँ खाऊन टेस्ट करून पाते. ठीक तो है ऐसे बोलते, बट इसमें कुछ अलग बात नहीं है. चला मी माझं दूध पिऊन घेते. यांचं कधी होईल मला माहीत नाही. आणि माझी एक म्हणजे मला एक असं आवडतं, पहिले दूध गरम करून घ्यायचं, त्याच्यात साखर टाकायची आणि मग ते गाळ करायचं आणि मग प्यायचं. ही माझी दूध पिण्याची पद्धत आहे. कशी वाटली ऐकून? गार दूध गरम करायचं, हो मग ते थंड करायचं, परत गरम करायचं, परत थंड करून मग हा त्याच्यात थोडंसं साखर टाक. बघा हे दूध गरम करून घेतलं होतं, त्याच्यातून मी माझ्यासाठी काढून घेतलं, परत गरम केलं, साखर टाकली, परत आता थंड करते परत. ते डोकं नको होतं. काय म्हणले? काम करू द्या म्हणलं काय. ओ ठीक आहे. आपल्याला कसं चिकाच्या आपल्यावर कसं जेवतो तू गंधाला. हा ना. आपल्याला पाहिजे थोडा कढीपत्ता. चलो कढीपत्ता पण भेटलाय. अरे मजे चल रहे भाई इन लोगों के. मज्जा है. मालिका बघताय. चला आता कढीपत्ता आणलाय मी. सगळे मसाले वगैरे घेतले, मीठ मिरची कोथिंबीर शेंगदाणे आणि कढीपत्ता. आता एवढे बस होते ना. तुझा शिरा किती राहिला? ते पाणी टाकायचं फक्त मला. हां गुळाचं पाणी टाकलं की शिरा संपला. शेंगदाणे थोडे जास्त पाहिजे. शेंगदाणे आधी तेल टाकून परतून घ्यायला. म्हणजे कांदा परतो आणि थोडं एक्स्ट्रा तेल टाकून नाही का शेंगदाणे. और भाई मेरा शिमोलिना रेडी है. इसके पोहे बन ही रहे हैं अभी तक. बन गए. झालं जी मित्रांनो. आता गंधादाचे पोहे रेडी झाले. वरून ते नाही का त्यो काय नाव त्याचं? साल्ट बे. मग मी परत एकदा छान झाले. वासले छान राहिला. तुम्हाला मी सांगितलं होतं तुमच्यापेक्षा चांगला स्वयंपाक येतो. फक्त मी करीत नाही. मित्रांनो सांगा. दिसायला एक नंबर दिसताय गंधादा. असे पोहे दिसायला पाहिजे. झाकून ठेव ते कडक होऊन जातील. अर्धे तर तूच खाऊन घेशील आधी. कर बंद कर ते. म्हणजे झाकून ठेव ना ते. आता खाली उतरवले ना वरून झाकून ठेव म्हणजे वाफेने गरम राहतील ते.
पाहिलं ना लवकर ये. दादा फोन करू. हा आपल्याला किचन पण साफ करावं लागेल. हा किचन साफ करू द्या. भांडे जास्त धुवून टाका. अरे कोथिंबीर त्याच्यात टाकून दे ना. तर किचन पण आम्ही सर्व साफ करून टाकलंय दोघं भावांनी. नुसतं स्वयंपाकच नाही केलाय तर किचनची पण स्वच्छता केली आहे. म्हणजे आमच्यावर कोणी बोट नाही उठवलं पाहिजे की तुम्ही फक्त स्वयंपाकच केला आणि साफसफाई नाही केली. खाली ते पाणी उडवले फरची बी पुसावं लागेल. अरे यार सॉरी यार. एक काम वाढून दिलं. एक काम वाढून दिला. ते भांडे खाली बघ थोडं. मी भांडे धुवून टाकले आता इतक्यात. सुनील ते साफ करतोय किचन ओटा आणि खाली मी झाडून घेतो. थांब नाही झाडू नको थांब पुसून द्यावं लागेल ते आधी एवढं आणखी सगळी पुसावं लागेल मग फरची. तेवढं पुसावं लागेल. पायल आणि मम्मी पायल मम्मी ए मम्मी चला नाश्ता करायला चला. पायल भाई चलो नाश्ता करने गेले. हां किचन पण साफ झालेलं आहे. पोह्यांवरती आपले पोहे पण रेडी आहेत बरं का. पोहे गरम करून ठेवले. त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाक रे. ताज़ा ताज़ा फ्रेश फ्रेश. वाव कोरिएंडर. जल्दी ठंडा हो जाएगा. चला चला पटकन जेवायला. ए सुनील 2 प्लेट घ्या ना दोघींना पहिलं वाढ. यांचे रिॲक्शन घ्या अगोदर मग आपण. हे तुम्ही बसा दोघी. बस मम्मी बाय. बस म्हटलं ना जास्त नाटकं नाही करायचे बस. मी तर सुनील दादाच्या नाव. पाणी घ्यायचं तुम्हाला पाणी. पायल सुनील जसं तुझ्या खाण्याला नाव ठेवतो ना बनवलेलं तसं याला नाव ठेव. जेन्युइनली नाव ठेवायचं पण असं बळच गरज नाही ठेव. चांगलं झालं तर चांगलं म्हणून. काकडी घेतली कापा. आम्ही एक पदार्थ सांगू यावेळेस तुम्ही तुमच्या मनाने केला ना पुढच्या संडेला आम्ही सांगू. ये इसी संडे की स्कीम थी. अगले संडे से नहीं होगा ऐसा ठीक है. स्टॉप द रेअर इव्हेंट आहे. बसायला दिली वसरीन हातपाय बसरी जशी गंमत झाली यांची. लाडू आणायचे. हाँ याच्यामध्ये हे मम्मी की डिमांड्स बढ़ती जा रही है. हलवा आहे थोडं गरम करून. हाँ गाजर का हलवा गरम थोड़ी करके खाओगे वैसे खाओ ना. तर आता मी माझं काम करून आले. धुणं आले कपडे धुवून आले कारण हे कपडे दोघं धुणार नव्हते. त्यांनी फक्त नाश्ता देण्याचं बोली केली होती. आणि आवरा ना पटापट द्या ना आम्हाला. भूक लागली. वाजले किती 10 वाजून गेले. हा नाही तर आम्हाला 8लाच जेवायला. एवढं लवकर जेवायला देत नाही तुम्ही. ओ वा लुकिंग गुड. लाईक वाव. आपल्याला घे ना. आत्यांची रिॲक्शन बघू आपण. टेस्ट कर मम्मी पोहे टेस्ट कर पहिले. बस का टेस्ट कर. एकच नंबर. मिशन पास्ट. आता खरं खरं सांगा. द्या मी रिॲक्शन पायल तू टेस्ट कर पोहे. मी शिरा पहिले टेस्ट. नाही पहिले पोहे टेस्ट कर ना. पोहे एवढे नाही खाणार मी. माझा ब्लॉग आहे ना मी नाटक करी नाही तर काही. मस्त. अभी शिरा टेस्ट करा सुनीलचा. सच में बहुत अच्छी बने. खरंच खूप छान होते. खरंच पोहे नाही शिरा दोन्ही पण छान मम्मी झाले. शिरा खरं खरं सांगा. खरं सांग. ठीक आहे. शिरा पण खाणार आहे. फिका झालाय का. थोडासा पण मस्त आहे. ठीक आहे एवढा. मस्त आहे. थोडं तूप वाढा टाकायला पाहिजे होतं. तूप कमी टाकलंय थोडं. नाही ना भरपूर टाकला मी. तर आता मी दुपारी 1-1:30 वाजले आणि दुपारच्या जेवणासाठी मसाले घाते. आणि मला आणि दादांना म्हणजे दादा येवल्याला गेले होते त्यांनी तिथून चिकन आणलंय. तर मग आम्ही चिकन सोबत भाकरी खाणार आहे. मग मी बाजरीच्या भाकरी केलंय. आता ह्या तिघांसाठी मसाले भात करते. हे बोलले की आम्हाला जास्त भूक नाही यांच्यासाठी मसाले भात बनवते. आणि मसाले भात पण तेच बनवणार होते पण 1 वाजेपर्यंत मी वाट बघितली. येतील की त्यांमध्ये बनवली आलेच नाही. चालेल रात्रीचं जेवण बनवू ना. नका बोलू. एवढं सगळं टाकणार आहे का ग. ही का पण टाकते दोघी मध्ये. छान लागते. ती तशी कोणी खात नाही ना म्हणजे तिला असं टाकली. जसं मोमोज मध्ये सडके टोमॅटो टाकतात तसं का.
तर मी सगळा व्हेजिटेबल्स कापून घेतलाय. मी जास्त व्हेजिटेबल्स टाकतो आम्ही भातामध्ये, कारण त्याने भाताला टेस्ट पण येतील, सगळ्या आपल्या पोटात खाल्ल्या पण जात्या. वाटाणे, हिरवा वाटाणा, फ्लावर, शिमला मिरची, टोमॅटो आणि हे गाजर, मिरची आणि लसूण. काकडी नाही टाकली. नाही. सोयाबीन टाक बरं का. सोयाबीन सोयाबीन विसरलीच. सोयाबीन पण टेस्टी लागते ना यार पाहायला. असं थोडी होत आहे. धुवून घ्यावं लागेल ना. आम्ही दुपारचं पण स्वयंपाक बनवणार होतो, पण आम्ही डिसाईड केलं की आम्ही दुपारी काही खाणारच नाही. स्वयंपाक करायची गरज असं पडणार नाही. पण मग पप्पा गेले होते येवल्याला मतदान करायला. तिकडून येताना त्यांनी चिकन आणलं वाटतं यांच्यासाठी, दोघांसाठी. दोघंच खाता ना आमच्या घरात, पायल आणि पप्पा. सोयाबीन इथं उकळायला टाकली का तू? बनव मग लवकर. झाला की आवाज दे. ऑर्डर द्या, बनव मग लवकर. हे काम तुमचं होतं, तुम्ही आधी म्हटले असे आधी नाही बनवणार, मी पटकन बनवलं असतं ना. सावरी यार पायल, सावरी. आमच्याकडून चूक झाली पायल, आय एम सॉरी. मटन वाले लोग देखो मटन खा रहे हैं. येवला का जो फेमस होटल है उससे लाया है. पायल खुश तो बहुत होंगे आज तो. इधर वेजिटेरियन लोग सोयाबीन निवड के खाएंगे भात में से. तर आम्ही सगळे आलो होतो वरती वैभवच्या घरचं फर्निचर बघायला. तर इथं बनवून झालेलं आहे त्यांच्या घरातलं सगळं. इथं कपाट बनवलं एक मोठं. वरती हे बेड तर अजून फिक्स करायचं चाललंय, कुठं फिक्स करायचं. आणि इकडे टेबल वगैरे टाकणार आहेत. हां वाव. चला जाऊया आता. दाढी कटिंग करून आलो आम्ही दोघं पण, सुनील आणि मी गेलो होतो. हातपाच इतक्यात आलोय. दाढी केल्यानंतर मला थंडी जाणवायला लागली. दाढीमुळे थंडी लागत नव्हती गालांना. या हॉलमधलं टी व्ही युनिट बाकी आहे. बसण्याचा सोफा झालेला आहे तिथे एक आहे. आणि किचन पण झालं आहे. वरती हे बनवलं आहे इथे. आणि ही एक बेडरूम. याच्यामध्ये पण एक स्लाइडिंग आहे. आमचे जेवण वगैरे झाले, बाकीचे काम आवरले. आता आम्ही लुडो खेळतो संध्याकाळच्या वेळेस. त्यांच्या कंपनीने यांना दिवाळीसाठी भारी गिफ्ट दिले लुडो. त्याच्यामध्ये आम्ही सगळे मिळून गेम खेळत असतो संध्याकाळी. आज कोण जिंकल मम्मी? सगळ्यात जास्त एक्साइटेड आत्या राहते खेळण्यासाठी. किती वेळच्या म्हणते हा. एक तास कधी निघून जातो कळतच नाही. सुनील येईपर्यंत दादा बसले. चला सुरू करा. 6 3. आता मला किती वाटतं बघा. ओम नमः शिवाय. 4. पाहायला किती आले?